प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। शरद पोंक्षे नावाचा कोणी सुमार दर्जाचा नट मराठी चित्रपट अभिनय क्षेत्रामध्ये आहे असं जर आम्ही कोणाला सांगितलं तर ते सांगून सुद्धा कोणाला खरं पटणार नाही। कारण शरद पोंक्षे नावाचा कोणी प्राणी चित्रपट अभिनय क्षेत्रामध्ये आहे हेच कोणाला माहिती नाही। हा इतका सुमार दर्जाचा नट आहे की याला नट म्हणणं म्हणजे त्या नट या शब्दाचा सुद्धा अपमान आहे। अभिनेता या शब्दाचा अपमान आहे, त्याला अभिनेता म्हणणं। हा शरद पोंक्षा हा जसा नट म्हणून सुमार दर्जाचा आहे, एक भिकार दर्जाचा आहे, तसं त्याचे विचार सुद्धा भिकारीच आहे। तो भिकार दर्जाचेच त्याचे विचार आहे। हा भिकार दर्जाचा नट शरद पोंक्षा आहे। ज्या मनुस्मृतीचे समर्पण करतो ती मनुस्मृती जर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पेटवून दिली नसती, तिला जाळून टाकलं नसतं, तर या शरद पोंक्षाची पोरगी आज पायलट बनली असती का? त्याची पोरगी आज पायलट म्हणून विदेशामध्ये गेली असती का? जर बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली नसती तर इतर आमच्या हिंदू माता भगिनींप्रमाणे त्याच्याही पोरीला घर आणि सूल आणि मूल याच्या पलीकडे काही काम धंदा राहिला नसता। त्याच्या पोरीला घराच्या बाहेरची दुनिया सुद्धा माहीत राहिली नसती। बाबासाहेबांचे महान उपकार एक चित्रपट अभिनेता म्हणून या शरद पोंक्षाला कोणी ओळखत नाही। ज्या मराठीमध्ये तो काम करतो त्या मराठीतही त्याला कोणी ओळखत नाही। आणि म्हणून हा काहीतरी येड्यासारखा बडबडत राहतो, बरळत राहतो, भुंकत राहतो आणि इथली मीडिया त्याच्या त्या भुंकण्याला म्हणा किंवा त्याच्या त्या बडबडण्याला म्हणा प्रसिद्धी देत राहते आणि त्यामुळे 4-5 लोक त्याला ओळखत असतील। याच्या पलीकडे याचा दर्जा काय? हा शरद पोंक्षे महामानवाबद्दल शंका उपस्थित करतोय, याची अवकात तरी आहे काय? परंतु मित्रांनो, अशा या नालायक लोकांकडे लक्ष द्यायला आपल्याला वेळ नाही। आपलं काम वेगळ्या पद्धतीचं आहे, समतावादी भारत निर्माण करणं। जे बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून निर्माण करून ठेवलंय त्याला प्रत्यक्षात आणणं हे आपलं काम आहे। जातीमुक्त भारताची निर्मिती आपलं काम आहे। या देशातला प्रत्येक माणूस माणसाला माणूस म्हणून आणि माणसाबरोबर बंधुत्वाचे नाते निर्माण करणारा हा भारत आपल्याला निर्माण करायचा आहे। आणि नेमकं शरद पोंक्षाच्या पोटात त्या ठिकाणी दुखतंय, शरद पोंक्षासारख्या विकृतांच्या पोटामध्ये त्या ठिकाणी दुखतंय। त्यांना हा भारत भारत म्हणून ठेवायचा नाही, त्यांना नफरतीचं राज्य, नफरतीचं विश्व त्यांना निर्माण करायचंय। माणसांमध्ये त्यांना दरी निर्माण करायची, धर्माच्या नावावर त्यांना माणसांमध्ये फूट पाडायची आहे। आणि अशा या विकृत विचारसरणीच्या शरद पोंक्षे सारख्या लोकांचा समाचार घेणं आवश्यक आहे, म्हणून त्याचा इतर मी समाचार घेतला। अन्यथा शरद पोंक्षे नावाचा व्यक्ती दखल घेण्याच्या लायकीचा सुद्धा नाही। हा इतका भिकार दर्जाचा नट आणि याचे विचार सुद्धा तेवढ्याच भिकार दर्जाचे आहेत। शरद पोंक्षे ज्या मनुस्मृतीचे तू समर्थन करतोय ना, ती मनुस्मृती जर बाबासाहेबांनी जाळून टाकली नसती तर आज तुझी पोरगी तुझं पिल्लू, तू म्हणतो ना माझं पिल्लू विदेशात गेले उडायला, ते आज विदेशात उडू शकलं नसतं, ते पायलट बनू शकलं नसतं। ही बाबासाहेबांची मेहरबानी आहे, तुझी पोरगी पायलट बनली। तुझ्या पोरीच्या पायलट बनण्यामध्ये बाबासाहेबांच्या त्यागाचा वाटा आहे। बाबासाहेबांनी त्याग केला नसता, बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली नसती, तुझी पोरगी पायलट बनू शकली नसती। आणि त्यामुळे 17 वेळा नाही, लाखो वेळा तू बाबासाहेबांचे उपकार मान। जय भीम। प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅंथर हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या। कमेंट करा, लाईक करा, शेअर करा।